नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया आलूचे पराठे। चला तर मग आज आपण आलूचे पराठे बनवूया। आता मी आलूचे पराठेचे साहित्य बघूया। मी आलू उकडून घेतलेले आहे। आपल्याला ह्याचं हे करायचं आहे, चटणी करायची आहे। आता मीठ, हळद, तिखट, कांदा, कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड आणि थोड्या मिरच्या, कढीपत्ता आणि तेल। आता आपण कढई ठेवूया। आता आपण गॅस पेटवूया। आता तेल टाकूया। छान तेल तपू देऊया। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता ही मोहरी आहे, आपण 1 चम्मच मोहरी टाकूया। आपल्याला कांदा टाकायचा आहे। एक चम्मच जिरेपूड टाकायची आहे। 1 चम्मच धनेपूड टाकायची आहे। छान आता आपण कालच करूया। आपला लवकर कांदा शिजत नाही, त्याच्याने आपण 1 चम्मच आधीच त्याच्यात एक मीठ टाकूया। लवकर कांदा शिजते आपला। आणि मिरच्या टाकूया थोड्या। कढीपत्ता टाकूया। आता छान कांदा आपला छान होत आहे। छान आपला कांदा झालेला आहे। आता आपण 1 चम्मच तिखट टाकूया। 1 चम्मच हळद टाकूया। आता आपण आलू टाकूया याच्यात। छान आता आलू आपण असे फोडून टाकूया। छान मिक्स करूया। छान मिक्स झालेली आहे आपली आता चटणी। आपण आता 1 वाटीभर याच्यात कोथिंबीर टाकूया आणि त्याला पण छान मिक्स करूया। बघा किती छान झाली आपली चटणी। एक जीव झालेली आहे आपली चटणी। बघा किती छान झालेली आहे। छान चटणी झालेली आहे। खूप सुगंध येत आहे चटणीचा। मस्त एकजीव झालेली आहे। आपल्या पराठ्यासाठी आपल्याला अशीच करायची आहे। आपण त्याला याला थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि आता आपण कणिक मळूया। आता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घालूया आणि याला भिजूया। आपली कणिक आता छान मळून झालेली आहे बघा। आता आपण तवा ठेवूया। आता गॅस लावूया। छान आपला तवा तापला की आपण आता याच्यात पराठे टाकूया। छान आपण छोटी पारी लाटूया। आता याच्यात आपण पूर्णासारखं आता आपण याच्यात आलूची चटणी भरूया पारी। लहान मुलांना खूप आवडीने खातात लहान मुलं आणि टेस्टी पण लागते खूप। कधी कधी शाळेत न्यायला आपल्याला वाटते की काय द्यायचं, तर पटकन आलूचा पराठा करून द्यायचा मुलांना। शाळेत खूप आवडीने खातात मुलं। छान लाटूया। जास्त पातळी नाही करायची आपल्याला,
मध्यम करायची आहे. छान लागते पुरी. बघा छान लाटून घेतलेला आपण पराठा. आता आपण गॅसवर त्याच्यावर टाकूया तव्यावर. कधी कधी आपल्याला पण इच्छा होती की काहीतरी खायचं, पटकन वेळेवर पटकन बनवायचं आणि पराठा करायचा. छान अशी भाजून घ्यायची. दोन्हीकडनं भाजायची त्याला पहिले आधी. आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं थोडं. बघा छान झाली आपली वरून. छान खरपूस भाजलेला गेलेला आहे आपला आता पराठा. बघा दोन्हीकडनं पण झालेला आहे. बघा आता आपण प्लेटमध्ये आता आपले आलूचे पराठे झालेले आहे. लहान मुलं खूप आवडीने खातात. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा.